केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता एक देश एक निवडणूक विधेयक दिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार। लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया। आधी महापालिका निवडणुका घ्या, एक देश एक निवडणुकीवरती राज ठाकरेंचा सल्ला, तर लहान पक्षांना संपवण्याचा घाट, विरोधकांचा हल्लाबोल। महायुतीमधल्या वादांच्या जागांवरती अमित शहा तोडगा काढणार असल्याची माहिती। सप्टेंबर अखेरीस जागा वाटप पूर्ण करण्याचं टार्गेट। उद्या शिंदे फडणवीस अजितदादांची बैठक। पक्षांतर्गत नाराजीबद्दल अजितदादांनी बोलावली सर्व आमदारांची बैठक। महामंडळ वाटपासंदर्भात अजितदादा आणि फडणवीस मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। मुंबईतल्या 36 जागांवरती महाविकास आघाडीची खलबत। 6 ते 7 जागांवरती अद्यापही तिढा कायम। उद्या पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन। राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या म्हणणाऱ्या खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा। काँग्रेसकडून उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक। मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचा मृत्यू हृदयविकाराने नाही तर जबर मारहाणीमुळे। पोस्टमॉर्टम अहवालामधून उघड। अमोल मिटकरी यांच्या कार तोडफोड प्रकरणामुळे चर्चेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 2022 मधील बंडावरती एकपात्री नाटक येणार। संग्राम समेळ यांची प्रमुख भूमिका। नाटक सध्या सेन्सॉर बोर्डकडे। जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द झाल्यानंतर प्रथमच मतदान। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.19% मतदारांनी बजावला हक्क। युक्रेनकडून रशियाच्या सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र डेपोवरती भीषण हल्ला। शेकडो अत्याधुनिक क्षेपणास्त्र नष्ट। स्फोटांमुळे 2.8 रिश्टर स्केलचा भूकंप। लेबनॉन पेजर स्फोटासाठी मोसादचं ऑपरेशन बिलो द बेल्ट। तैवानमध्ये तयार झालेल्या बॅटऱ्यांचं शिपमेंट बदललं। बॅटरीमध्ये स्फोटकं बसवल्याचं उघड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।